हिची प्रॅक्टिस चालू आहे मेहंदीची आणि माझं चालू आहे आता तिकडं शिवायला, ब्लाऊज शिवायला चालू आहे माझं तिकडं. 2-4 झाले ते अजून राहिलेत माझे शिवायचे 2-4. बाळू गेला सकाळी आज लवकरच गेला, कारण त्याचा मित्र होता सोबत, त्याच्यामुळे मग तो काय थांबला नाही तर त्याला मांडवायला आलं ना जाऊ वाटत नाही माघारी, तरी पण जावं लागलं त्याला, त्याचा मित्र होता म्हणून. बघा शिवाजी महाराजांची लाईटिंग किती भारी दिसायला लागली. आम्ही ठरवून केलं नव्हतं, अचानक केलं होतं तरी पण भारी दिसायला लागले. ते असं वाटतं की आम्ही ठरवूनच केलं आहे, म्हणजे विचार करून ठरवून केलं आहे असं वाटतं. त्याला बघितल्याच्या नंतर आम्हाला पण भारी वाटतं, लोकांना बघायला पण भारी वाटतं शिवाजी महाराजांचं. आता वाटायला मूर्तीच चेंज करावं होतं काही, पण ह्या मूर्तीला खूप वर्ष झालं आहे, आता 5-6 वर्ष झालं असेल ह्या मूर्तीला. त्याच्यामुळे थोडासा कलर उडाला आहे त्याचा, म्हणून आता चालू आहे आमचा विचार. बघू आता तेव्हा घेणं होत म्हणताय, खरं पण लवकर काही घेणं होत नाही आम्हाला. तर असं चला, तोपर्यंत चांगली आहे अजून, एवढी काही खराब झालेली नाही, चांगली आहे अजून, म्हणजे अजून 6 महिने तरी चलते अजून, चांगली काही नाही वाटणार तेवढं. बघू आता कोणाच्याला घेईल. चला आता माझं शिवायचं काम चालू आहे. दिवाबत्तीचा टाईम झाला आहे, आता दिवाबत्ती करायची संध्याकाळचं. आज बाळू फक्त उपीट खाऊन गेला आहे, बाकी काहीच नाही त्याला स्वयंपाक वगैरे. रात्री उशीर झाला, रात्रीनंतर व्हिडिओ काहीच घेतला नाही मी. नंतर रात्रीचं मला लक्षातच नाही राहिलं. मी म्हणलं होतं आता बटाट्याची भाजीचा व्हिडिओ घेऊ, जेवताना वाढताना वगैरे सगळा व्हिडिओ घेऊ, पण नंतर ना मी तेवढा व्हिडिओ केला आणि नंतर मग काहीच नाही केला व्हिडिओ. भाजीचा पण नाही, जेवायला वाढलेलं नाही, काहीच नाही, कारण आम्हाला टेन्शन होतं त्याचं, कारण ना त्याचा मोबाईल बंद पडला होता आणि एकतर लांबून येत होता तो मोटरसायकलीवर. आता एकतर कुठलं पण काही पण ऐकण्यात येतं, इथं असं झालं तिथं तसं झालं, मग टेन्शन येतं की एक तर संध्याकाळच्या 11:15 वाजले त्याला यायला, आणि दोघंच होते आणि मोबाईल पण बंद वाटणी. एकतर खेडेगाव असल्यामुळे रस्त्याला लाईटी वगैरे काही नसतात, अंधारच असतो सगळं. त्याच्यामुळे मग विचार डोक्यात येतात काही पण. आपण नाही बी विचार करायचं म्हणलं, पॉझिटिव्ह विचार करायचं म्हणलं तरी निगेटिव्ह थोडा कमी विचार येतो. त्या टेन्शनमध्ये ना म्हणून मग व्हिडिओ नाही घेता आला. मग नंतर मग डायरेक्ट सकाळी जातानाच व्हिडिओ घेतला. नंतर मला वाटलं की अरे कडे आता मी तर सांगितले भाजीचा व्हिडिओ दाखवेल म्हणून आज बघू जाऊ दे, नेक्स्ट टाईम जेव्हा करेल तर तेव्हा दाखवेल म्हणलं. पण भाजी खरंच खूप छान झाली होती बटाट्याची, पण सांगून उपयोग नाही. तुम्ही रेसिपी बघितली असं तुमच्या लक्षात आलं असतं, आता काही सांगून उपयोग नाही. पण करेल आता नेक्स्ट टाईम, कारण एकदा छान झाली ना दुसऱ्या वेळेस अजून तीच करावी वाटते, त्याच्यामुळे नक्की दुसऱ्या वेळेस दाखवेल मी. तर असो चला आता दिवाळी जातं. अरे बापरे, थोडं टायमिंग तर पटापट जातोय ना, खरंच पटापट टायमिंग जाते, कळतच नाही ते वाजत. असं वाटायला बाहेर बघून तर 6-6:30 वाजलेत का काय, पण 7:30 वाजले समजतसुद्धा नाही कसा टाईम जातोय. बापरे, मस्त दिवस ना ह्या ब्लाऊजमध्ये जातोय, सकाळची संध्याकाळची त्याची सकाळ कशी होते हेच कळत नाही. आणि दिवस फक्त शिवायचा कंटाळा येतोय, नको वाटते शिवायचं, तरी नाही लागणं शिवावं लागतं आहे, कारण पर्याय नाही. 15 दिवस मग शिलाई बंद होते शिलाई कामाचं, त्याच्यामुळे बायका सगळ्या असं ह्यामध्ये माझं शिवलं का, त्यामध्ये माझं शिवलं का, माझं शिवलं का चालू आहे प्रत्येकाचं. त्याच्यामुळे आता प्रत्येकाला तोंड द्यायचं म्हणलं ना तर मग माझी एवढी धांदर उठते ना की नाही सांगू शकत शब्दामध्ये. सर्व व्हिडिओ मी असंच ठेवणार आहे. मोठा प्रश्न स्वयंपाक काय करायचं. माझी एकादश आहे, एकादशी मला शाबू आहे सकाळचा, उपवास धरायला तर आवडते, पण उपवासाला शाबू काही खाऊ वाटत नाही, पण नाही इलाजानं खावं लागतं, पर्यायच नाही दुसरा. फक्त करायचं काय, त्यात शाबूला थोड्याशा आता चटणी मीठ टाकून तर हलवावं लागेल. एक तर सपक झाला आहे शाबू, मिरच्या तर काही तिखट येणार आता पहिल्यासारख्या, सपक 16 मिरच्या यायला लागल्या आता, त्याच्यामुळे काय ते खायला तर इंटरेस्ट नाही राहतात. असं चला आता थोडंसं राहिले. आताच जी शिवायला चालू ना तेच गिऱ्हाईक घेऊन गेलं होतं, मग त्यांना ब्लाऊज दाखवायला घेतले होते मी, की त्यांना शिवले तेवढे ब्लाऊज म्हणून. नाही शिवले नसते ना ब्लाऊज मग त्यांना लय राग आला असता, कारण एकतर खूप दिवस झाले त्यांनी टाकले होते कंप्लीट, मला वाटतं महिना झालं होतं ब्लाऊज टाकले होते. हे एक होतं त्यांचं साधाच गळा आहे, रोज वापरायचं ब्लाऊज आहे. पुन्हा हे एक आहे साडीवरचं, हे तर जास्त ट्रेंड निघाले, कारण कॉटनच्या ब्लाऊजचं प्रत्येकाच्या साडीवर तेच ब्लाऊज यायला लागले. आणि अजून एकही साडे, म्हणून मग थोडा लेसचा वापर जास्त केला ह्या ब्लाऊजला. तर ते आता बघून गेल्या, त्यांनी बघून गेल्यामुळे त्यांना थोडं समाधानी वाटली, बरं झालं शिवून ठेवले ब्लाऊज म्हणून, नाहीतर मग त्यांना राग आला असता एवढ्या दिवस झाला. पैसे पण त्यांनी तेव्हाच देऊन ठेवले होते, शिलाईचे पैसे पण मला अगोदर चालले होते, त्याच्यामुळे मग आज दिवस मला ह्यांचे शिवण्यात गेले. दिवसामध्ये आज 3 ब्लाऊज शिवलेत मी. कंटाळा येतो शिवायचा, पण आता करणार काही इलाज नाही. आता गिऱ्हाईकाचं म्हणजे आपलं कस्टमर असतं, आपल्याला त्यांच्याबरोबर लक्ष बी येते, त्याच्यामुळे मग
आपल्याला शिवावंच लागतं. तर असं बघा, मी तर तिकडे शिवायला बसले होते, पण मला शिवानीनं हाक मारली की हे त्या बटन खराब झाले आणि वरून चालू कर म्हणून. मी वरून चालू करायला गेली आणि शिवानीनं खालून टोपण काढायला गेली. तेवढा राडा होऊन बसला ना, पूर्ण तिचं पण अंग घाण झालं आणि माझं पण अंग घाण झालं. म्हणजे कधीच असं काम असलं आधी वाढून बसले आमचं. तर रस करायचा होता मिक्सरवर, रस करायचा होता मिक्सरवर आणि ते म्हणजे मिक्सरचं टोपण होतं ना, ते काय म्हणते त्याला, बटन निघालं होतं म्हणून वरून पण चालू होतं. शिवानीनं धरलं होतं आणि वरून माझ्या पण गाऊनला लागलं इथं. बाई नाही बघितलं मी, धुवून काढली आता. तर तिनं टोपण काढलं आणि मी बटन चालू केलं. सगळा राडा होऊन बसला असला आधी कुटाणा झालाय ना. तर मला तर कसं एकदम रखरख वाटायला लागली. तर गाऊन बदलावी लागेल मला आता. शिवानीच्या अंगावर तर लई वाटत चाललंय अंगावर थोडं चालले. आज परत असलं राडा झाला तर आज फर्स्ट टाईम झाला एवढं सगळं गॅसवर, किचन वाट्यावर, सगळं खाली पसारा. 2-3 आंब्याचा तरी रस वाया गेला असेल. आधीच करायच्या आधी पुरतो काढाय एवढाच झालाय तेवढाच झालाय चालू होतं. आंबे आहेत तरी करणार, म्हणजे मिक्सरच्या भांड्यात जेवढा बसेल तेवढाच ना. काय बापरे, आधीच मला ना थोडं तरी कसं वाटतंय ना, राडा एकदम. काय पसारा झाला, हे दोघीमुळे असला गोळ झाला खरं तर. हिनं टोपण काढायला आणि मी ही करायला घात पडली. चला, आम्हाला अर्धा तास जाईल तेवढा सगळं पसारा. आधी मगाशी म्हणलं होतं किचन वाटा क्लीन करायचं आहे म्हणून. तर हे असलं काम होऊन बसलं ना, ती म्हणली असेल क्लीन, काय तुम्ही लवकर करायची नाही ते, असा काही राडा होऊन बसला ना मग करचाल क्लीन म्हणून. ती वाढून बसलं काम आम्हाला अगोदरच अधिकचं. तर स्वयंपाक करायचा आहे अजून किती उशीर पिठात. तर अजून आंबे आहेत बरं का, पण मिक्सरच्या भांड्यात बसायचे नाहीत म्हणून तेवढा रस केला होता. मिक्स बसलं होतं. हा ना बाई, आता डबल रस करावा लागला. काय टेन्शन. आणि ना असा पिळ्याला रस नाही अजिबात आवडत नाही. मिक्सरमधला रस काढला ना तर मग छान लागतो, त्याच्यामुळे आम्ही मिक्सरमधला रस काढतोय. आणि आज नेमकं हे बटन निघलं, हे बघा. या साधं बटन होतं ह्याचं, हे निघून पडलं बटन, त्याच्यामुळे एवढा झाला सगळा पसारा. जाऊ द्या, चला आता काढते आता राडा सगळा आणि रस करायचा आहे अजून, उशीर होईल पुन्हा. आणि इथं माझी ही चिडचिड आणि शिवानीची पण चिडचिड होत होती. अंगावर रस उडून आल्यामुळं खाली पण सगळं घाण झालं होतं. तेवढं पुसायला आम्हाला कंप्लीट 1-1.5 तास लागत होते. तर आमचा मनू इथून बघा किती चोरून बघितल्यासारखं बघतोय किचन वाट्याच्या बाजूने की आमचं काय चालू आहे काही नाही. तो बघत होता किती वेळ तरी. आम्ही विचारत होतो म्हणून काय झालं, तू का बघतोय म्हणून, पण तो काही आम्हाला बोलू शकत नव्हता. त्याच्यामुळे पण खूप वेळ तो बघत होता तिथून किचन वाट्याच्या साईडला बसून की आमचं काय चालू आहे काही नाही म्हणून. कारण आम्ही एकीवर चिरडाचिरडी करत होतो. कसं असतं, इरिटेट होतं ना जास्त करून असं अंगावर रस वगैरे उडून आल्याच्या नंतर. घाण वाटत होतं पूर्ण, रस सगळा म्हणजे अंगावर उडून आला होता त्याच्यामुळे. आणि घरात पण पूर्ण पसारा झाला होता, सगळं किचन वाट्यावर इथे उडून आलं होतं त्याच्यामुळे. आणि मनू बघत होता आमच्याकडं. तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. एकाच व्हिडिओमध्ये 2 व्हिडिओ एडिट केलेत ना, म्हणजे एकत्र केलेत, कारण तो व्हिडिओ पुन्हा मला म्हणजे तेवढाच कुठे टाकणार होती मी, त्याच्यामध्ये दुसरा व्हिडिओ कोणता मिक्स करणार होता, त्याच्यामुळे हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. इतक्या माशा झाल्यात ना, कारण तुम्हाला तर माहितीच आहे की आंब्याचं सीझन चालू झालं ना, खूप साऱ्या माशा होत्या. तर त्या माशाला कंटाळून गेलो होतो आम्ही, काय करावं काही नाही म्हणून. त्याच्यामुळे ना समूनं शोध लावला होता. बाळूनं सांगितलं होतं की लिंबू घ्यायचा, लिंबूमध्ये लवंग खवायचे आणि ती ठेवायची, त्यानं माशा कमी होत्यात म्हणून. पण तसं काहीच झालं नाही, म्हणजे काही फरक जाणवला नाही आम्हाला. नंतर मोबाईलमध्ये बघितलं त्याच्यामध्ये काय काय होतं काय नाही. तर काय म्हणतात, लिंबाचा पाला, लवंग, विलायची, लिंबूचं असं बरंच काय काय टाकलं होतं त्याच्यामध्ये, काय होतं. पण ते सगळं वाटलं आणि मग ते पाण्यामध्ये टाकलं आणि स्प्रे जसं मारतो ना तसं मारलं होतं. मग त्याच्यामुळे थोडा फरक पडला होता, जरा कमी झाल्या होत्या. त्याच्यामुळे मग जरा बरं वाटलं. पण आता फॅन लावलं आहे बाहेर, त्याच्यामुळे आता माशाचं काय टेन्शन नाही एवढं. नाहीतर ना त्या माशाने इतका वैताग देऊन ठेवला होता ना, की काय म्हणतात ना, ते कीर्ती लहान आणि मूर्ती मोठी होण्यासारखं काम आहे त्या माशांचं. माशा एवढं मोठे आपण आहेत, पण ते माशा बसू देत नाहीत. असं वाटतं की कुठं तर निघून जावं का काय, असं वाटतं ह्या माशापासून. तशीच अवस्था आमची झाली होती. घरात एक माशी नव्हती, पण बाहेरच खूप साऱ्या माशा होत्या.
अरे लाईट नाही म्हणणं खूपच काळं दिसायला लागले ग. कसं काय तुझ्या मोबाईलची बॅटरी लावली कसं दिसत. हो माझ्या तोंडावरचं हा खरंच आली 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 लाईट आली लाईट. लाईट गेली होती आता त्याच्यामुळे मी इकडे येऊन बसली होती. दिवाबत्ती करून गेली होती शिवायला. देवपूजाला कळशी भरून ठेवली आताच. देवपूजाला कळशी भरून ठेवली सकाळची. हां अरे बापरे उद्या शुक्रवार आहे का. ओ माय गॉड मला तर लक्षात पण नाही उद्या शुक्रवार आहे म्हणून. हो आज गुरुवार आहे ना. शिवण्याच्या रड्यात काहीच म्हणजे आठवणीत राहत नाही काय काय नाही. माझ्या कपाळाला कुंकू नसल्यावर किती म्हणजे पांढरं दिसतंय. अहो ही पुरी खातील ना तोडून तोडून थोडं म्हणलेत नाही ना थोडं थोडं तिखट द्या म्हणून. हा होय माहिती येणार एक त्यांना. तर आज तिखट पुऱ्या करायला चालू आहेत. आज जरा दमानं टाकावं सगळं. तिखट पुऱ्या करायला चालू आहेत आज. बरेच दिवस झाले केले नाही तर आई आल्यावर करायचा म्हणून विचार केला होता मी. पण आई आज आली की लगेच दुसऱ्या दिवशी माघारी गेली. म्हणजे आली त्या दिवशी सकाळी म्हणजे काय म्हणजे साधा स्वयंपाक केला होता. दूध खीर वगैरे केली होती शेवायची खीर वगैरे. आणि संध्याकाळी तर लगेच चिकन आणलं होतं संध्याकाळी. मग दुसऱ्या दिवशी तर सकाळी लगेच लवकर गेली. त्याच्यामुळे मग काय करण्यातच नाही आलं. म्हणलं कालचा दिवस जर राहिली असती तर तिखट पुऱ्या बनवायच्या होत्या पण ती आई गेली लगेच त्याच्यामुळे नाही झालं. तर आता पोरी विचारते काय स्वयंपाक करायचा काय करायचा काय करायचं मी. मला आता बिन तिखटाचं वरण म्हणजेच आळणी वरण. आमच्याकडे स्वयंपाक वरण म्हणतात पण स्वयंपाक वरण म्हणलं ना तर बऱ्याच बायका स्वयंपाक वरण म्हणजे काय असते काय असते काय असते पण आळणी वरण म्हणतात पण. तर तसं वरण केले डाळीचं आणि मग तिखट पुऱ्या बनवल्यात. आणि आमच्या इथं ना गोव्याचं झाड आहे. इथल्या सुरेखाताईने दिलं होतं. एवढंच छोटंसं दिलं होतं तर त्याचं तेवढं मोठं झालं आहे आता गोव्याचं झाड ना. तर त्याच्यापासून भजे पुऱ्या वगैरे छान होतात. ओवा टाकायची गरज नाही जरासुद्धा. तर छान लागतात वाजतात छान यायला लागलं आहे. तर बघू ग एक पुरी इकडं. तर लाईट गेली होती म्हणून मी आली होती इकडं. तर आज ना अरे बापरे छान पण तेल थोडंसुद्धा नाही घ्यायला. पाव तेल काहीच नाही. पोरींनी केल्यात बघा आज पुऱ्या. माझा काहीच म्हणजे मी काहीच त्यांना सांगितलं नाही. आज सगळं स्वतः केलं म्हणानं. पण थोडंसुद्धा तेल राहिलं नाही. बिना तेलाचे झालेत. म्हणजे असं वाटायला की फक्त असं थोडं थोडं आपण चपात्या कसं करतो तसं केलेत का काय असं वाटायला लागले. पण काहीच नाही त्यात ना. 2 म्हणजे मी अंदाज सांगते 2 वाट्या गव्हाचं पीठ त्याला 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतले ना. आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ असं 3 घेतले फक्त याच्यामध्ये. बाकी तांदळाचं पीठ वगैरे काहीच नाही टाकलं. नाहीतर मी थोडंसं तांदळाचं पीठ टाकत असते. पण आता बरेच दिवस झाले दळून आणलेलं आहे त्याच्यामुळे मग आता काय टाकलं नाही. एवढंच टाकलं तरी पण छान झालं. कलर पण छान आले. मी खाऊन बघू का. कच्चे नाही ना ग. कच्चे नाही छान आले. मीठ येते खूपच छान झाले. खूप म्हणजे खूपच छान झाले. व्हिडिओत म्हणायचं का खरंच झाले. नाही खरंच छान झाले. व्हिडिओसाठी नाही म्हणत मी पण खरंच छान झाले त्या. आणि मेन म्हणलं तर ना ती कसं वाताडल्याने होती जरा ते म्हणजे लबरानं वडल्याने ते होतात बघ तसं काहीच झालं नाही. एकदम मऊ मऊ एकदम सॉफ्ट म्हणलं तरी चालतं एवढं छान झालं ते. खरंच छान झालं. पोरी माझ्या हुशार व्हायला स्वयंपाकामध्ये एक्सपर्ट एकदम. पोरीच ना मग तू एकटी केलीस का. शिवानीने एकटीने केली पोरी नाही म्हणायचं. शिवानीने एकटीने केली. नाही खरंच फ्राय छान झालं. मी आज आई तर खाते म्हणजे दरवेळेस ना असलं नवजून काय करायचं म्हणलं ना मला यावं करावं लागायचं. आता करतात सगळे स्वतःचे स्वतः स्वयंपाकात हुशार झाले. खरंच गलं छान झालं पुऱ्या. खरंच छान. नक्की ट्राय करून बघा खरंच छान झालं. याच्यामध्ये काय काय टाकले पिठाचं तर सांगितलं तुम्हाला. म्हणजे पीठ तर टाकलेलं सांगितलं कसं कसं घेतलं. तर याच्यामध्ये तुम्ही ओव्याचे पानं किती टाकले. छोटे छोटे 2 आणि ओवा पण टाकलं. दोन्ही टाकले.
पानं टाकल्यावर ओव्याची गरज नव्हती याला. तिने टाकलं होतं आधी मी ओवा टाकला ना परत म्हणलं टेस्ट येते जरा म्हणून मी आणलं आणि टाकलं. म्हणजे 3 पानं टाकले ओव्याचे, हम्म. 3 पानं ओव्याचे आणि थोडासा ओवा टाकलाय आपला घरचा उद्या झाड दाखवते. आणि तिखट मीठ चटणी हे असं टाकले, बाकी काही नाही. तरी तेल सुद्धा नाही त्याला पांढरे. तेल गरम करून टाकले पहिले. गरम तेल आणि जेवढं जास्त घट्ट पीठ मिळालं ना तेवढं पुरी तेल पेत नाही. आणि थोडंसं तरी पातळ झालं ना, सैल पीठ झालं ना तर लगेच मग त्याला म्हणजे तेल पितं जास्त. तर हे छान झाले, सैल झाले ते एकदम. म्हणजे जेवायला मम्मी पीठ घट्ट झालं होतं. चला आता जेवण करायचं. मला सुद्धा पुऱ्या खाऊन खरंच जेव्हा वाटायला लागले आता लगेच. एवढ्या पुऱ्या छान झाल्यात कारण मला मी पण स्वतः केलेलं एवढ्या आवडलं, एवढ्या आवडलं पुऱ्या. तुम्ही पण या जेवायला. आम्ही जेवायला आता. वरण पण छान केलं असेल खरंच, मस्त झालं. बघा चालू आहे इकडे करायला तोपर्यंतच. हे बघा बरं बाळ माझं हुशार झालंय स्वयंपाकामध्ये. आणि इकडं बघा बरं, पुरी असल्यावर असं आईला किती सुख असतं. मला म्हणते तुम्हाला काय काम आहे, 2-2 पुरी आहेत, पुरी सगळे कामं करतात म्हणून. तरी बी लोकांना आल्यावर सांगायचं कामच करत नाही. नाही करतात काम. मी नाही म्हणत कधी, खरंच करतात. पण किती एखाद्या वेळेस एवढी करतात. आईला कसं वाटायला लागलं आता आल्यावर, आईला कसं वाटायला आता आल्यावर. मग आता तू आईला वाटायला पुरी कामं करणार नाही का? तुझ्या आईसाठी करत. त्यावेळेस आमच्या आई आली, आमची आई म्हणत होती की किती काम असतंय आणि त्याला सारखं शिवायचं, घरातलं करायचं, पुरी करत नाहीत काही नाही. आणि पुरी आल्या काही एडवणे करतात. मग त्यांना वाटतं पुरी काही कामच करत नाही. आता तुम्ही असल्यावर काय गरज उठायची. काय झालं समय माझ्या भाई लागल्या तिथं खाली पडली एक. चला गरम थंड झाल्यावर नाही चांगलं लागणार. खा मग घे वाढून तुला. अगं वाढायला आता आम्ही बाहेरच बसून जेवतोय. रोज संध्याकाळी बाहेर बसतोय. घरात खूपच गरमी होते, घरात नको वाटतंय बसायचं, त्याच्यामुळे बाहेरच बसतोय आम्ही. माझं शिवायचं जास्त आरी जीव पडलाय. ती गिरायक येतं माझं शिवलं का, ती गिरायक येतं माझं शिवलं का, ती येतं माझं शिवलं का. प्रत्येकाचा कोणाचा तर फोन तरी येतोय, कोणतरी येऊन जाते. मला समजत नाही की नेमकं कोणाचं शिवावं, काय करावं. घरातलं करत बसलं ना तर तिकडं राहते, तिकडलं करत बसलं इकडं राहते. पोरी आहेत म्हणून तरी मला म्हणजे सोपं पडतं माझं काम, म्हणून शिवायला तरी होतं. ते आज शिवलेत मी 4 ब्लाऊज शिवलेत आज. आता अजून 2 ब्लाऊज शिवायचेत मला. कारण एक कस्टमर आज कंप्लीट 3 दिवस झाला रोज चक्रा मारायला लागलेत. त्याच्यामुळे आता संध्याकाळी आता त्यांचं शिवायचे 2 ब्लाऊज. त्यांचं एकदा शिवलं ना तर मग थोडंसं टेन्शन कमी होईल. तरी अजून बरेच ब्लाऊज आहेत. तरी मला एक ठिकाणी कार्यक्रमाला जायचं होतं साखरपुड्याला, पण नाही जाणं झालं कारण साखरपुडा खूप लांब होता, म्हणजे खूपच लांब होता. आजचा पूर्ण दिवस आणि अख्खी रात्र म्हणजे प्रवासात गेली असते. त्याच्यामुळे मग मला काही एवढा प्रवास शक्य नव्हता म्हणून मी काही गेले नाही. शिवानीचे पप्पा गेले तिकडे कार्यक्रमाला, म्हणजे साखरपुडा होता तिकडे गेले, म्हणून माझं चालू आहे. आणि हे वर्ष ना माझं पूर्ण फिरण्यात चालू आहे. असं म्हणतात ना की एखादं नवीन वर्ष चालू झालं ना ते वर्ष कोणासाठी म्हणजे टंचाईचं येते, कोणासाठी फिरण्याचं येते, कोणासाठी धनप्राप्तीसाठी येते, कोणासाठी म्हणजे अडचणी घेऊन येते. पण माझ्यासाठी ही वर्ष मला वाटते का मी फक्त आणि फक्त फिरावं ह्या वर्षात. हा आता वर्ष चालू झाल्यावर आपण बालाजीला जाऊन आलो, 8-10 दिवस प्रवास झाला. पुण्याच्याला आता गोंडी जेवायला गेले तर आता आम्ही तिकडे देवाला गेलो. तर एक ठिकाणी जायचं होतं अजून पण दवाखाना लागला म्हणून गेलो नाही. पुन्हा तिकडून आलो तर इकडं वरबगावला 2-4 वेळेस गेलो. नको इकडं गेलो, काय म्हणतात त्याला इकडं काय का कनेरवाडीला गेलो. पुन्हा इकडं आता त्या दिवशी दिवसभराचा प्रवास झाला. आता अजून जायचं आहे अजून एक ठिकाणी, जायचं एक ठिकाणी जायचं. मी पप्पाला सांगितलं त्याला जायचं म्हणून. कशाला काय म्हणजे त्याला तुम्ही कपिल झालेला, कपिल झालेला छान आहे धबधबा आहे पाण्याचा. मम्मीला भिजवून फिरवली आपल्याला फोटो इथे दाखवून. हा ना, ती शिवानी नसती का नाही मग व्हिडिओ जास्त करता देत. त्यावेळेस सोनाली खंडाळीला शिवानी नव्हती तर मग मला एकटीला थोडे करावे लागले.
स्वतःच नाही जमत करायला, दुसरे कोणी असलं की मग जमतं, छान व्हिडिओ होतात. पण शिवानी नसली ना तर मग माझे व्हिडिओज बरोबर होत नाही. पण मोटरसायकलवर तिघाला जायला नाही ग हे होत, अवघड होतं जास्त लांबचा प्रवास असल्यावर. मला स्कूटी घ्या कुणाची तर त्याच्यामुळे मग नाही होत. हां स्कूटी तुझं चांगली घेते तुला आता. हा मग आई त्या दिवशी म्हणत होती शिवानी दादा स्कूटी घेऊन द्या एक म्हणून. किती मला चांगली घेते शिवानी दादा गाडी. म्हणून मी म्हणते की मी त्या दिवशी पप्पाला म्हणलं की माझं हे वर्ष नुसतं फिरण्यातच जाते का काय कुणाला माहिती. सारखं इकडे जा तिकडे जा तिकडे जा सारखं चालू आहे जाण्यात येते सारखं. तू बघितली नाहीस का कपिलधारा? बघितले ना. मग आम्ही तर बघितली नाही. आम्ही म्हणजे मी न बघितली. कधी कुठं आंटी सोबत गेलो नव्हतो का तुम्ही? हो हो हो. हे मला आठवलं मी माझी पाण्याचा धबधबा नव्हता का? पाण्याचा धबधबा होता तिथं, वरून पाणी पडत होतं. लागत आणि उलट्या केली होत्या हिनं गाडी. तिला तेव्हा गाडी सहन होत नव्हती. गाडी कुणाच तरी घरासमोर उभा होती ती आठवायला मला सगळे मला बोलत होते तिला कशाला ते आठवायलंय कुठे गेला ती आठवण झाली उलट्यामुळे मला काहीच कपिलधारा खूप छान आहे बघण्यासारखा. आणि तिकडलं रस्ता असला डेंजर आहे ना की असं 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 जावं लागतंय. कुठलीच काळ कुत्रसदा नसतं, एकदम सामसून रस्ता आहे ते. आणि सामसून रस्ता असून ते असून असा सापासारखा रस्ता आहे ते. असा 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 एकदम डेंजर रस्ता आहे ते, बेकार रस्ता आहे ते. आणि त्यातून मग तिथं महादेवातून तिथं ना सारखं म्हणजे काय होतं त्याला काय म्हणतात त्याला शूटिंग होतं तिथं. आम्ही गेलो तेव्हा शूटिंग चालू होती. कारण तिथलं दृश्य चांगलं आहे म्हणून तिथं सारखं शूटिंग होतं. पिक्चरच्या शूटिंग होते तिथं. आम्ही गेलो तेव्हा चालू होते तिथे शूटिंग चालू होते. पण आम्हाला बघायला काय टाईम भेटला नाही कारण लई जण होते सोबत. त्याच्यामुळे काही कोणी थांबलंच नाही. गडबड होती, माघारी यायला उशीर होत होता म्हणून आम्ही तसं चालू निघून. मी तुला जेवायचं होतं जेवण पहिलेच ना हा पापड तळायचे पुढे. मग मी एकटी जेवत असते सगळ्यांसोबत जेवण. आणि ती मग असं ते हे राहिले ज्यूस राहिले थोडंसं घ्यायचं तेवढं. कोण तू? ऍपलचा ज्यूस. नाही तुझं ऍपल खाणार आहे ना? ज्यूस चांगला असतं पिलेलं. बदाम ज्यूस चांगला असतं. ती एक ऍपल पिलेलं तू खाल्ली नाही, खराब झालं मग अशी. कोण अगं ते ऑलरेडी खराब होतं म्हणूनच मी खाल्लं नाही. तसं चांगले खाऊन टाकले मी. तसं देवाला ठेवलीस मग नाही पिते नाही चांगलं होतं ते ज्यूस चांगलं होतं ते. लय दिवस ठेवल्यामुळे त्या दिवशी पप्पाला म्हणलं जायचं आपल्याला तिथं म्हणून 2 गाड्या करायच्या. काय सांगायचं भैयाला बोलून 4 गाड्या करू. 4 कोण? हा आई पण म्हणत होती त्या दिवशी मामाला मी गाडी करायला लावणार आहे आई पण म्हणत होती. म्हणजे आपल्याला आणि त्यांना सोबत नाही ग, त्यांच्या त्यांनी रात्रून जाणार सेपरेट. कपिलधारा आपल्या इकडून जवळ पडते का लांब आहे? लांब आहे. चला जेवण करायचं आम्हाला. बरंच झालं आता गप्पा गोष्टी जेवण करायचे जात. तर चला आमचा संध्याकाळचा बेत बघा आजचा किती छान आहे. आणि अण्णा पेशंट असल्यामुळे ना पेशंटला शक्यतो जास्त म्हणजे काही पण दिलं ना त्याच्या तोंडाला चव येत नाही की हे खाल्लं तर असं ते खाल्लं तर तसं. सारखं त्यांचं काही ना काही चालूच असते. मीठ कमी आहे, चटणी कमी आहे, असं तसं चालू असतं. त्याच्यामुळे मला आज थोडंसं वेगळं बनवू, नाहीतर तू शिरा वगैरे खाण्यानं त्यांच्या तोंडाला काही चव येत नाही रोज तेच अन्न. त्याच्यामुळे आज तिखट पुऱ्याचा बेत आहे. तर चला असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. बाय.